ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं लक्षवेधीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपली चर्चा सुरू आहे महाबीज की महालूट। पुण्याला आपल्याला जायचे। आपल्यासोबत योगेश पांडे, व्यंकट मायंदे आणि राहुल मस्के आहेत। योगेश पांडेजी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची याबद्दलची भूमिका तर तुम्ही सांगा, पण आम्हाला हे सांगा, या क्षणी नेमकं फील्ड लेवलला दुकानांच्या पातळीला या महाबीजच्या पुरवठ्याबाबत आणि किमतीबाबत आणि दर्जाबाबत नेमक्या काय अडचणी सहन कराव्या लागतात? नाही, मी सर्वप्रथम आपलं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आपण हा कालही विषय घेतला, आजही घेत आहे। काल माननीय मुख्यमंत्र्यांची खासदार राजू शेट्टी साहेबांनी भेट घेऊन याविषयी तक्रार दाखल केली आहे की शेतकऱ्यांवरती अन्याय होतो, शेतकऱ्यांचं शोषण होतंय। आपण जर बघितलं तर या पीक याच्यामध्ये बियाण्यामध्ये लूट करणारी फार मोठी एक आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत आहेत। यामध्ये पूर्णपणे बहुराष्ट्रीय मल्टीनॅशनल कंपन्या, जसं उदाहरणार्थ जर सिजेंटा कंपनीचं आपण बघितलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये टोमॅटोचं जवळजवळ 20,000 हेक्टर क्षेत्रावरती बियाणं पूर्णपणे फेल झालं, मात्र त्या कंपनीवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही अद्यापर्यंत। तसंच आपण जर बघितलं महाबीजचं, काल महाबीजचे अधिकारी म्हणत होते की महाबीजवर कुठल्या प्रकारचं निकृष्ट दर्जाचं बियाणं काही दिलं जात नाहीये। मात्र गोंदिया जिल्ह्यामध्ये जे गाव आहे, गोंदे गाव आणि एक हे कुठलं एक गाव आहे, त्या गाव सालेकसा या गावामध्ये, तर त्या गावामध्ये 68 क्विंटल टोटल कचरा असलेलं बियाणं पाठवण्यात आलं। म्हणजे ज्यांचं जे म्हणणं आहे की बियाणं आमचं चांगलं आहे ते सुद्धा चुकीचं आहे, निकृष्ट दर्जाचं बियाणं पुरवठं जातं। तसेच आपण जर बघितलं, जी एक नोन्यू नावाची कंपनी आहे, त्यांनी जे कलिंगडाचे जे बी होते 1800 रुपये तोळ्याच्या दराने, म्हणजे 10 ग्रामला 1800 रुपये याप्रमाणे त्यांनी ते बियाणं दिलं आणि कलिंगडच्या जागी अक्षरशः लिंबासारखे कलिंगड आले आणि त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। शेतकरी बिचारा त्याला मग जा तक्रार करा, ग्राहक मंचाकडे जा, कोर्टात जा, त्याला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही। जर आपण जर सीड पॉलिसीकडे जर गेलो, 1966 साली इंडियन सीड ऍक्ट केला गेला। 1966 त्यावेळेस लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते आणि चिदंबरम सुब्रमण्यम हे कृषी मंत्री होते। अत्यंत चांगला कायदा केला, मात्र 5 दशकानंतर त्या कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। वास्तविक जर आपण बघितलं, ही पूर्ण यंत्रणा आणि शेतकऱ्याची बाजारपेठ फार मोठी आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1,43,00,000 शेतकरी आहेत, खातेदार, आणि ह्यांना जर बियाणं किती लागतं हे जर आपण जर बघितलं तर जवळपास 10,000 कोटीचं बियाणं लागतं। आणि यामध्ये फार मोठं अजून षडयंत्र असतं की निकृष्ट दर्जाचं बियाणं पुरवलं म्हणजे मग त्यामध्ये फर्टिलायझर कंपन्यांना वाव मिळतो। पहिले हलक्या प्रतीचं बियाणं पुरवायचं, त्याला पूर्ण म्हणजे शेतकऱ्याला अडचणीत आणायचा आणि नंतर त्याला मग फवारणी, पेस्टिसाइड, वारेमाप त्याचा वापर करायला लावायचा। आणि आता पूर्ण करा, सांगायचं मला की आता 18 मेचं एक 18 मेचं ठीक आहे 18 मेचं एक परिपत्रक आहे। 18 मे रोजी या माननीय केंद्रीय कृषी मंत्र्यांनी एक परिपत्रक काढलं होतं की मॅक्झिमम रिटेलिंग म्हणजे प्राइस किती पाहिजे, MRP, तर त्यावरती जाताना अमेरिका जाताना त्यांनी ते परिपत्रक मागे घेऊन गेले। म्हणजे निश्चित आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा आपल्या शासनाच्या धोरणावरती दबाव असला पाहिजे। ठीक आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। मी तुमच्याकडे येणार आहे पांडेजी, आणि तुम्ही म्हणताय तो मुद्दा केवळ महाबीज पुरता नाहीये। जेव्हा जेव्हा सरकारी कंपन्या चांगला परफॉर्मन्स दाखवून लोकांना सर्व्ह करू शकतात, त्या कंपन्या खून करण्याचे प्रयत्न झालेले आहेत। मग तो अगदी एअर इंडियाला शिव्या घालण्याचा प्रकार असो, इकडच्या बाकीच्या इतर गव्हर्नमेंट एजन्सीज असो, कंपन्या असो, त्यांना किती त्या BSNL किती निकृष्ट आहे हे दाखवायचं आणि खासगी कंपन्यांना रान मोकळं करायचं, हे चाललेले षडयंत्र फार जुनं षडयंत्र आहे। आणि महाबीजच्या बाबतीत तुमची शंका खूप महत्त्वाची आहे, जो मुद्दा मी पुढे घेणार आहे। त्यापूर्वी परत एकदा मी व्यंकट मायंदे सरांकडे येतो। मायंदे सर, मागच्या वेळी परवा आपण पावसाची चिंता करत होतो, आता जरा पाऊस जरा येतोय, जरा दारात आलेला आहे पाऊस, तर इकडे बियाण्यांचे प्रॉब्लेम झालेले आहेत। हा बियाण्यांचा क्रॉनिक प्रॉब्लेम का आहे, हा प्रश्न क्रमांक एक, ज्याच्या बाबतीत महाबीज बद्दल बोला, आणि याच्या बाबतीत एक पॅरलल व्यवस्था म्हणून विद्यापीठ बियाण्यांच्या बाबतीत काही पर्याय का नाही देऊ शकत? महाबीज ही आतापर्यंतची बियाण्याच्या बाबतीमध्ये चांगलं काम करणारी संस्था म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते आणि महाबीजला या बियाण्याच्या उत्पादनामध्ये देशामध्ये 1 नंबरची संस्था आहे असं मानलं जातं आणि सर्वोत्कृष्ट बियाण्याबद्दल महाबीज देशामध्ये प्रसिद्ध आहे। परंतु मागच्या 3 वर्षाचा दुष्काळ पाहता बियाण्याची कमतरता आहे, सीड प्रोडक्शन झालेलं नाही। महाबीज फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्ये सुद्धा सीड प्रोडक्शन करतं। आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, इव्हन छत्तीसगड, याच्यात उत्तराखंडपर्यंत बीजोत्पादनाचे कार्यक्रम महाबीज घेतं। परंतु जेव्हा दुष्काळी परिस्थिती असते तेव्हा बियाण्याची महाबीजचा फक्त 33% वाटा आहे पूर्ण लागणारं बियाणे। महाराष्ट्रात आता 1.5 कोटी हेक्टरचं क्षेत्र असतं, त्यामध्ये 57 लाख क्विंटल बियाणं लागतं आणि महाबीज फक्त 33% महाबीजचा त्याच्यामध्ये वाटा आहे। कारण
आणि ज्या ज्या आपल्या तृणधान्य कडधान्य वगैरे आहे त्याच्यामध्ये 50% महाबीज देतं. कारण महाबीजचं जे ब्रीदवाक्य आहे की जास्त बियाणं लागणारं कमी खर्चाचं बियाणं हे महाबीज पुरवतं, हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. आणि हायब्रिड वगैरे जास्त किमतीचे बियाणे असतात ते प्रायव्हेट कंपन्यांकडनं येतं. जवळपास 60% बियाणं महाराष्ट्रामध्ये आता प्रायव्हेट कंपन्या देतात आणि 7 ते 8% बियाणं आपल्याला राष्ट्रीय कंपनीकडून NSC कडून येतं. परंतु महाबीजचा जो वाटा आहे तो आपल्या फूड क्रॉपमध्ये आहे, अन्न पिकांमध्ये आहे. आणि हे अन्न पिकं महत्वाची महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती जास्त असल्यामुळं 82% असल्यामुळं अन्न पिकांचं प्रमाण जास्त आहे आणि आपल्याला त्यासाठी महाबीजचा फार मोठा रोल आहे. आता महाबीजमध्ये निकृष्ट दर्जाचं बियाणं वगैरे या गोष्टी बोलल्या जातात, ते काय कारणाने असू शकतं कारण त्यांच्याकडे क्वालिटी कंट्रोलची मोठी शाखा आहे आणि त्यांचे स्टँडर्ड केंद्र सरकारने ठरवून दिलेले आहेत. त्या स्टँडर्ड प्रमाणे ते करतात. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये कदाचित आता हे म्हणतात की तिथे आता स्थायी स्वरूपी मॅनेजिंग डायरेक्टर नाही आहेत किंवा तो चार्ज कोणाकडे तरी असतो आणि ही यंत्रणा जर शासनाकडून दुर्लक्षित राहिली, मला वाटतं शासनाने या यंत्रणेला बळकट केलं पाहिजे. कारण बीज हा शेतीचा मूलभूत अंग आहे आणि बी जर चांगलं शेतकऱ्याला नाही मिळालं तर कदाचित खरीप हा जो मोसम आहे वाया जाऊ शकतो. म्हणून कायमस्वरूपी जास्तीत जास्त बियाणं 60-70% बियाणं हे महाबीजनं शेतकऱ्यांना चांगलं प्रतिसाद पाहिजे. खाजगी कंपन्यांवरती कमीत कमी अवलंबून भविष्यामध्ये राहिलं पाहिजे. अशा प्रकारचं धोरण आखण्याची गरज आहे. बरं, मी आपल्या गणेश हाकेंकडे जाण्यापूर्वी एक आत्तापुरता शेवटची कमेंट मी राहुल मस्केंची घेतो. राहुल मस्केजी, आपण कृषी प्रक्रिया उद्योजक आघाडीचे अध्यक्ष आहात. या सगळ्या वितरणामध्ये, बियाण्यांच्या वितरणामध्ये काही वेगळा खेळ चालू असतो का? खासगी कंपन्यांचे याच्यामध्ये हितसंबंध असतात का? आणि महाबीजचं एवढं कौतुक आपण ऐकलं आणि ते खरंच आहे, महाबीजने आतापर्यंतचा चांगला परंपरा दाखवलेली आहे, असं असताना हे अचानक का होऊ लागलंय? नाही, मला वाटतं असं काही जाणीवपूर्वक खाजगी कंपन्या काही काळा बाजार करतात किंवा काही असं मला काही अजिबात वाटत नाही. मार्केट हे डिमांड अँड सप्लाय प्रमाणे चालतं. जर का डिमांड वाढली तर बियाण्याचे रेट वाढणार हे स्वाभाविक आहे आणि ते शेतकरी जो समजू शकतो. तथापि महाबीज ही कंपनी जर महाराष्ट्र सरकारने प्रवृत्त केलेली आहे आणि त्यात बियाण्याचं प्रोडक्शन आणि मार्केटिंगला जवळजवळ महाराष्ट्र सरकार 40% त्यांना सबसिडी देतं असं मी ऐकले. तर अशा परिस्थितीमध्ये महाबीजनी बियाण्याची किमती वाढवणं हे काही संयुक्त ठरणार आहे, विशेष करून आजच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर. त्यामुळे मला असं काही वाटत नाही की काळा बाजार होतो किंवा काळा बाजार जाणीवपूर्वक केला जातो किंवा लॉबिंग केलं जातं. मात्र निकृष्ट बियाणं जर निघालं तर म्हणजे सरकारी कंपनीचं असो किंवा खाजगी कंपनीचं असो त्यावर कारवाई झाली पाहिजे. पण आपण नेहमी पाहतो की जनरली खाजगी उद्योजक किंवा खाजगी कुठला तरी उद्योजक अडकला काही सरकारी पाशामध्ये त्याच्यावर लवकर कारवाई होते, त्याच्यावरती खटले भरले जातात. तथापि सरकारी कुठली कंपनी जर का अशा काही निकृष्ट बियाणं किंवा अशा कुठल्याही एका ह्याच्यात अडकलं तर त्यांच्यावर कारवाईला मात्र फार दिरंगाई होते, लाल फितीत ते सगळं अडकतं आणि त्यामुळे ते सुटतात, अधिकारी असो किंवा काय असो. मगाशी मला एकच मुद्दा मांडायचा की अर्जुनराव खोतकरांनी मगाशी मुद्दा मांडला की महाबीजला पूर्ण वेळ व्यवस्थापक नाहीये. तर मला असं वाटतं की आता सरकार बदललंय पण अजून व्यवस्था बदललेली नाही, दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सरकारी बाबूंवरती किंवा IAS अधिकाऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा महाबीजनी किंवा सरकारने एखाद्या IIMच्या MBAला जर नियुक्त केलं फुल टाइम तिथं मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून तर फार मोठा क्वालिटीमध्ये आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्व फरक पडू शकेल असं मत. मी हाकेंकडे येतो. हाकेजी, 2 मुद्दे आहेत स्पेसिफिक सांगायचं झालं तर. एक, अजूनही बियाणं महाग का आहे? 2, आहे ते बियाणं निकृष्ट का आहे? नाही, 2 गोष्टी प्रसन्न आपण समजून घेतल्या पाहिजेत. खोतकर साहेबांचा काय आरोप आहे मला काही कळला नाही त्यांच्या बोलण्यातून, पण बाकीच्या लोकांनी ज्या पद्धतीचे आरोप केलेत, म्हणजे आरोप म्हणजे फक्त मस्केंनीच सांगितलं की त्या खोतकरांच्या म्हणजे सुरामध्ये त्यांनी सूर मिळवला. आणि जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पांडे आहेत, योगेश पांडे, ते योगेश पांडेंनीही म्हणजे त्यांना म्हणजे नेमकं त्यांना कोणावरती म्हणजे आरोप करायचे होते किंवा कोणावरती टीका करायची होती ते पांडेंचे कळणे. पांडे बहुतेक मला असं वाटतं ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत, बीज कंपन्या, त्याच्या संदर्भात त्यांचं म्हणणं की षडयंत्र जे आहे ते प्रायव्हेट कंपन्या महाबीजला बदनाम करण्यासाठी, बदनाम केल्यानंतर मग त्यांचा खप वाढावा असं त्यांचं मत आहे. माहिंदे सरांनी अत्यंत म्हणजे त्याला काय म्हणतो बॅलन्स अशा स्वरूपाची भूमिका घेऊन त्यांनी बरोबर सांगितलं की महाबीज हे देशामधलं 1 नंबरचं असं एक कॉर्पोरेशन आहे, मंडळ आहे की जिथं उत्कृष्ट अशा पद्धतीच्या बियाण्याची म्हणजे निर्मिती केली जाते आणि त्याचं व्यवस्थापन पण उत्तम पद्धतीनं आहे. हे स्वतः एक माहिंदे सर कुलगुरू होते तिकडं, ते अकोल्याला होते कृषी विद्यापीठामध्ये, त्यामुळे त्यांना त्याची पूर्णपणे कल्पना आहे.
मला आपण दोन जे प्रश्न विचारलेले आहेत की हे महाग आहे का बियाणं, प्रसन्न ज्या आपण मुद्दाम काही गोष्टी लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची आपल्याला आवश्यकता असते की बियाणं काही फॅक्टरीत तयार होत नाही, जसं बाकीच्या वस्तू तयार होतात तसं ते शेतकऱ्यांच्या शेतावरती बियाणे तयार होत असतात. हे महाबीज जे आहे ते महाबीज काय करतं की हे प्लॉट्स, सीड प्लॉट्स म्हणून शेतकऱ्यांना बियाणं देतं आणि त्या शेतकऱ्याच्या प्लॉट्सवरती बियाण्याची निर्मिती होत असते. आणि ही बियाण्याची निर्मिती झाल्यानंतर बाजारभावामध्ये म्हणजे बाजारामध्ये APMC मार्केटमध्ये ज्या पद्धतीचं त्या धान्याची किंमत आहे त्या किमतीवरती आधारित त्याची किंमत त्या शेतकऱ्याकडून घेताना घेतली जाते. त्याच्यावरती त्याला 25-30% त्यांनी केलेल्या मेहनतीचा मोबदला म्हणून त्याला मोबदला दिला जातो. आणि त्याच्यानंतर उर्वरित जो भाग आहे की जो महाबीज त्या प्लॉट्स, सीड प्लॉट्सवरती जे देखरेख करतं, त्याचं सुपरविजन करतं, खतं बी बियाण्याचं मार्गदर्शन करतं, बाकीच्या गोष्टी त्याचं पॅकेजिंग आहे, फॉरवर्डिंग आहे, ट्रान्सपोर्ट आहे, या सगळ्या गोष्टीसाठी महाबीज हे स्वतःचं एक 17% 20% पर्यंत त्याचा ॲडिशनल लावून म्हणजे 25-30% ते आणि हे 20-22% असं मिळून जो भाव ठरतो म्हणजे जे बाजारभावाप्रमाणे, बाजारभावामध्ये शेतकऱ्याकडून बियाणं घेत असताना त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होतो. कारण जी प्रचलित किंमत बाजारात आहे त्या भावानं शेतकऱ्याकडून बियाणं खरेदी केलं जातं. त्यामुळे त्या जास्तीच्या किमतीचा फायदा हा शेतकऱ्याचा होत असतो डायरेक्टली. ते काही दुसरं कुठल्या सरकारला म्हणा किंवा आणखी कुठल्या कंपन्यांना वेगळ्या ठिकाणी ते जात नाही. त्यामुळे थोडीशी ही भूमिका समजून घेतली पाहिजे आपल्याला. जे निकृष्ट दर्जाचं बियाणं आहे ते म्हटलं तर महाबीजचं कुठं मला सांग यावर्षी कुठं निकृष्ट बियाण्याच्या संदर्भात कुणी तक्रारी केलेल्या आहेत. एक खोतकर साहेबांच्या जालन्यामध्ये एक तो सस्पेंडेड तलाठी आहे सच्चाभान नावाचा, त्यांनी सीड प्लॉटसाठी बियाणं महाबीजकडून खरेदी केलं आणि त्याला आता ते प्लॉट म्हणजे घ्यायचा नाही तो प्लॉट, तो त्याला करायचं नाही ते पुढे, त्याच्यानंतर काही मेहनत होत नसावी. तो म्हणाला की मला तुमचं बियाणं खराब आहे परत घेऊन जा, म्हणजे माझ्या घरून येऊन बियाणं परत घेऊन जा असं तो सांगायला लागला. महाबीजनं सांगितलं तुम्हाला नको असेल तर ते आम्हाला आमच्याकडे आणून टाका, आम्ही तुमचे जे काही ते पैसे असतील ते आम्ही तुमचे पैसे परत देऊ. म्हणजे अशी पद्धत नाही ना की महाबीज त्याच्या घरी जाऊन बियाणं ते कलेक्ट करेल याच्यामध्ये. तेव्हा एकमेव अशा स्वरूपाची एखादी तक्रार असू शकते. पण महाबीजने अत्यंत चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना लागेल अशा बियाण्याची अजिबात कमतरता नाही आहे, खतांची अजिबात कमतरता नाही आहे. यावर्षी तर सरप्लस अशा स्वरूपाचं युरिया प्रोडक्शन आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये युरियाचं प्रोडक्शन इतकं कधीच झालं नव्हतं. नीम कोटेड युरिया जो आहे की ज्याचा प्रायव्हेट कंपन्या त्याचा काळाबाजार करू शकणार नाहीत, यासाठी या सरकारनं नीम कोटेड युरिया काढला आणि तो गेल्या आतापर्यंत म्हणजे 66-67 स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळानंतर हा पहिल्या वर्षी युरिया, याच्यापूर्वी आपण बघितलेले की युरियासाठी शेतकऱ्यांना रांगा लावा लागत होत्या, लाठा काट्या खाव्या लागत होत्या, अत्यंत पोलीस केस 144 कलम लागू करावं लागत होतं. कशासाठी? खतांसाठी. रात्रंदिवस शेतकरी त्या लाईनीला दुकानाच्या तिथं बाजारामध्ये जाऊन बसत होती. ही यावर्षी परिस्थिती आहे का? आज ज्याला हवं त्याला जितक्या प्रमाणात खत मिळतो, तो नीम युरिया कोटेड मिळतो, खताची उपलब्धता कमतरता नाही आहे आणि त्याचप्रमाणे बियाण्याची सुद्धा कमतरता नाही आहे बाजारामध्ये. ज्या काही चर्चा आपण जे करतो आहेत त्या एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, एखादा असा कुठला तरी शेतकरी काहीतरी त्याचे कारण वेगळे असतात तो तक्रार करतो आणि त्याच्यावरून मग आपण काय करतो, मोठ्या प्रमाणावरती चर्चा करतो. खोतकरांना हा मुद्दा पटलेला आहे का? घाकेंचं स्पष्ट म्हणणं आहे बियाणे उपलब्धी आहे आणि जर का काही महाग असेल तर त्याचा नफा हा शेतकऱ्याच्याच खात्यामध्ये जातोय. खोतकरजी बोला. नाही, मुळात हाकेने माझं पहिलं ऐकलं नाही. मी बियाणे महामंडळाची तारीफच केलेली. मी बियाणे महामंडळ चांगलं आहे असंच बोललेलं आहे. मी त्यातले दोष मी सांगितले की दोष काय आहेत ते. मला एक सांगायचं, बियाणे महामंडळ हे संपूर्ण राज्याला बियाणे पुरवठा करू शकत नाही. बियाणे महामंडळ खाजगी कंपन्याकडून बियाणे विकत घेते. बरं, बाकी इतर प्रदेशातून, मध्य प्रदेश असेल, आंध्रा असेल, खरी अडचण तिथं आहे की आपण आंध्रामधून बियाणं आणतो, आपण मध्य प्रदेशमधून बियाणं आणतो आणि ते सर्व बियाणं अप्रमाणित असतं. माझी हाकेंना विनंती आहे किंवा सरकारला विनंती आहे की या सर्व बाबीवर अत्यंत बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. कारण की हा शेतकऱ्यांशी निगडीत असणारा विषय, शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडीत असणारा विषय. त्यामुळे प्रमाणित बियाणं हे शेतकऱ्यापर्यंत गेलं पाहिजे. आपल्याला आपली जबाबदारी झटकता येणार नाही.
आज आज हाके साहेबांनी सांगितले की एक कोण माझी तलाठी, मी त्या तलाठीची बाजू घेत नाही. मला तीर्थपुरी या भागातून आमचे उद्धव मरकड आहेत, शेतकऱ्यांचे फोन आले की आता आम्ही बियाण्याचे पाकिट उघडले आणि एका शेतकरी नाही, मला जवळपास 25 शेतकऱ्यांनी फोन केले आणि 25 शेतकऱ्यांनी मला हेच सांगितलं की आमचं बियाणं या बियाण्याला मॉइश्चराइज झालेलं आहे, आमचं बियाणं ओलं आहे, आमचं बियाणं पेरणी लायक नाही. त्यामुळं मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयावर बोलणार आहे, कृषी मंत्र्यांशी आता नाहीत, परंतु ही योग्य पद्धतीने हे विषय मी मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते. बियाणं महामंडळ निश्चितपणे या राज्यातला शेतकऱ्यांचा आधार आहे असंच मी बोललेलो आहे. परंतु अनेकदा या बियाणे महामंडळाबद्दल अनेकदा तक्रारी काय येतात, ही पहिली वेळ नाही तक्रारी येण्याची. अनेकदा बियाणे महामंडळाच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि मी व्यवस्थेबद्दल तक्रार केलेली आहे की सचिव हे बियाणे महामंडळाचे अध्यक्ष आहे, मग सचिवाने इकडे मंत्रालयातला कारभार बघायचा का बियाणे महामंडळाचा कारभार बघायचा. आता बियाणे महामंडळ आहे विदर्भामध्ये आणि संपूर्ण विदर्भामधून कारभार चालतो. मला असं वाटतं की बियाणे महामंडळ हे राज्याचं आहे आणि त्यामुळे कारभार चालतो तो विदर्भामधून. त्यामुळे माझे मत असं आहे की निश्चितपणे पूर्ण वेळ काम करणारा अध्यक्ष या बियाणे महामंडळ या ठिकाणी पाहिजे. आपल्याला शेतकऱ्याला अपरिपक्व बियाणं देता येईल का, आपल्याला बियाणं नरम देता येईल का, आपल्याला वल्ल झालेलं बियाणं देता येईल का, या सर्व बाबीवर निश्चितपणे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. गणेश हाके आमचे मित्र आहेत, त्यांची आमची संयुक्त जबाबदारी, कलेक्टिव्ह जबाबदारी की हे बियाणं लोकांपर्यंत चांगलं गेलं पाहिजे. लोकांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी मांडण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. बरं, मी हाकेंकडे येण्यापूर्वी फक्त आपल्यासोबत राष्ट्रवादीचे अतुल लोंढे सुद्धा असणार होते. अतुल लोंढेजी तुम्ही आहात आमच्यासोबत? हो. लोंढेजी तुम्ही चर्चा आतापर्यंतची ऐकली असेल आणि मगाशी छान मुद्दा खोतकरांनी मांडला की महामंडळ आहे विदर्भामध्ये, सचिव बसतात मुंबईमध्ये, कोणाचा कोणाला पायपोस नाही आणि त्यातून हे सगळ्या अडचणी वाढत चाललेल्या आहेत. तुमचा अनुभव काय आहे आणि फील्ड लेवलला शेतकऱ्यांच्या पातळीला महाबीजच्या बियाण्यांच्या बाबतीत नेमका काय फीडबॅक आहे? असं आहे प्रसन्न याच्यामध्ये की अर्जुन खोतकर साहेब आणि हाके साहेब जे काही बोलले म्हणजे कुठली तरी व्यवस्था चांगली आहे हे त्यांनी मान्य केलं हे महत्वाचं आहे. नाहीतर 2014 पूर्वीपर्यंत सगळ्याच व्यवस्था खराब होत्या, आता सगळ्याच व्यवस्था अचानक चांगल्या झालेल्या आहे. असं आहे की महाबीज हे सर्टिफाईड सीड देणारं आणि ट्रुथफुल सीड देणारं महामंडळ आहे आणि ज्या ज्या प्लॉटवर ते सीड निर्माण करतं त्या त्या प्लॉटवर अधिकाऱ्यांचा वॉच असतो. बरं, आता याच्यामध्ये जर कोणी प्ले करत असेल, बियाणं चांगलं जात नसेल तर मग सर्टिफाईड करणारी जी एजन्सी आहे ती सरकारचीच असते. महाबीजकडे स्वतःची सर्टिफाईड एजन्सी नाही माझ्या माहितीप्रमाणे, आणि ती सर्टिफाईड करते आणि त्याच्यानंतर जर चुकीचं बियाणं शेतकऱ्यांकडे जात असेल तर मग शेतकऱ्यांना तो अन्याय आहे. आता यांनी नीम कोटेड युरियाच्या बाबतीमध्ये बोलले की काही आताची कल्पना नाही आहे, त्यांना कल्पना नसेल की 3,10,000 टन जे आहे एकूण या भारताची गरज आहे आणि 2,30,000 टनच आपण निर्माण करतो, त्यातला फॉस्फेटचा तर एकच कारखाना आहे. त्यामुळे त्यांनी तो एनपीकेचा जो रेशो आहे तो समजून घेतला पाहिजे. आणि आता पाऊस थोडासा उशीर झाला, अजूनपर्यंत पेरण्या सुरू करण्या इतका पाऊस नाहीये, त्यामुळे सर्वांनी सांगितलं होतं की तुम्ही पेरण्या ज्या आहे त्या पाऊस झाल्यानंतर, सफिशियंट पाऊस झाल्यानंतर करा. त्याच्यामुळं खताची जी गरज आहे ती आता सुरू होईल आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की काल इथल्या एका स्थानिक दैनिकानं स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि त्याचं असं म्हणलं होतं, म्हणजे एक साधी गोष्ट आहे की महाबीजनं 50% बियाणांच्या किमती वाढवल्या. 50% बियाण्यांच्या किमती वाढवल्यानंतर सरकारला कळायला उशीर लागला, कारण कसं आहे विदर्भ हा महाराष्ट्राच्या बाहेर आहे ना, त्याच्यामुळे सरकारला उशीर लागला कळायला, अकोल्यापासून तिकडे मुंबईपर्यंत. आणि मग तो कळल्यानंतर जे परिपत्रक काढलं विदर्भातले लवकर कळतं सगळ्या गोष्टी. हा ते मी सांगतो ना हाके साहेब, आता तुम्ही विदर्भाचं नाव काढताय ना, विदर्भ खूप दूर आहे महाराष्ट्रापासून. तुम्ही विदर्भातले आहात म्हणून तुम्हाला लवकर कळतं ना सगळ्या गोष्टी. आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारख्या गोष्टी ज्या आहेत त्या अवेलेबल आहे कलेक्टर ऑफिसमध्ये, त्या आमच्या काळात केलेल्या आहे आम्ही त्या सोयी. ऐकून घ्या मी काय सांगतो. बोला. त्याच्यानंतर जे महामंडळाचे एमडी आहेत त्यांनी स्वतः हे सांगितलं की परिपत्रक बियाणे विक्रेत्यांपर्यंत पोहोचलेलं नाही. त्यांचं नाव आहे रामचंद्र हाके साहेब नाव आहे, आणि त्यांनी सांगितलं की परिपत्रक पोहोचले नसते. मला असं वाटतं की या देशामध्ये आपले इलेक्ट्रॉनिक चॅनल आहेत, त्याच्यानंतर वृत्तपत्र आहे, या वृत्तपत्रामधनं आणि चॅनलमधनं जर ती ऍडव्हर्टाईज दिली असती किंवा ती परिपत्रकच टाकलं असतं तर कदाचित हे म्हणण्याची वेळ नसती आली. महत्वाची गोष्ट अशी आहे की 3 वर्षाचा दुष्काळ आला. दुष्काळ काय कुठल्या सरकारची म्हणजे चूक नसते, दुष्काळ ही नैसर्गिक चूक आहे, निसर्गाचं चक्र बदलतं आहे, त्यामुळे बियाणं आपल्याला नवीन निर्माण करावं लागेल. थंडीमध्ये बदल झालेला आहे, ज्यावेळेस गव्हाचा दाना भरतो त्यावेळेसचं वातावरण बदललेलं आहे, त्यावेळेसची आर्द्रता बदललेली आहे. असे अनेक बदल झाले असल्यामुळे आपल्याला वैज्ञानिक मार्गानेच पुढे जावं लागेल. कदाचित महेंद्र सर याच्यावर जास्त प्रकाश टाकू शकतील. तर त्या अनुषंगाने आपल्याला ह्या सगळ्या संस्था अतिशय
महत्वाच्या आहेत. आणि आता ह्या दुष्काळानंतर शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे की तुम्ही भावाची गोष्टच करू नका. खताचे स्वस्त झालेले भाव किंवा बियाण्याचे स्वस्त झालेले भाव याची चर्चा करण्यापेक्षा हा जो मोडकळी झालेला आहे शेतकरी आज संपूर्णपणे, म्हणजे आज सहकारी संस्थांची काय अवस्था केलेली आहे, नॅशनलाइज बँकांनी पुनर्गठन केलेलं नाहीये, त्यामुळे त्याला हे मोफत कसं देता येईल, कारण शेतकऱ्याला उभं करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी नाही, पण लोंढेजी हाके आता असं म्हणाले की महाबीजचं समजा बियाणं महाग मिळत असेल तर वरचा सगळा पैसा हा सीड फार्मच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्याच खिशात जातोय, त्यामुळे या महागाईबद्दल काही तुम्ही म्हणू नका. अहो आता असं आहे प्रसन्नाजी की महाबीज किती शेतकऱ्यांची गरज पूर्ण करू शकते आपल्याला महेंद्र सरांनी सांगितलं. ते जास्त म्हणजे ते ऑथराइज पर्सन आहेत, कारण की त्यांनी या देशामधल्या कृषी क्रांतीमध्ये बरंचसं योगदान दिलेलं आहे महेंद्र सर, आणि माई पण आहेत त्याच्यामध्ये. यांनी जेनेटिकली मॉडिफाईड सीडच्या संदर्भामध्ये कसला घोळ केला आपल्याला माहिती आहे. आता वांग्याला आणि ज्याला आपलं एक ब्रिंजल आणि एक दुसरं पीक आहे त्याच्या संदर्भामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड द्यायचं का किंवा नाही द्यायचं का, याचा यांच्यामधला यांच्या ज्या सस्टर कन्सर्न्स आहेत त्यांच्यामध्ये आणि सरकारमध्ये वाद आहे. मुळामध्ये 2.4% जमीन आहे जगाची आपल्याकडे, आणि 17 ते 18% लोकसंख्या जगाची आपल्याला कॅटर करायची आहे. त्यामुळे उत्पादन कमी क्षेत्रात जास्तीत जास्त हेक्टरी उत्पादन घेणं ही आपली गरज आहे. तर त्या गरजेच्या अनुषंगाने आपण आजपर्यंत उत्पादन केलं, पण जर आपण ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये नवीन तंत्रज्ञान स्वीकारत असताना उगाच कुठतरी स्वदेशीच्या नावानं जर आपण अडथळे निर्माण करत राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये आज उत्पादन कमी झालंय 2 वर्षानंतर. मागच्या दुष्काळामध्ये सुद्धा उत्पादन वाढलं होतं, पण आता ते 245-45 मेट्रिक टनच्या पण कमी आलेलं आहे 262 वरनं. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीचा विचार करता कुठली राजकारण न करता शेतकऱ्याला कसं उभं करता येईल या अनुषंगाने आपण का विचार करत नाही. हा लोंढेनी बरं झालं लोंढे, तुम्ही चर्चेमधला हा एक नवीन मुद्दा आणून दिला, जेनेटिकली मॉडिफाईड बियाण्यांच्या बाबतीतला तुम्ही मुद्दा आणून दिला. हा खूप बरा मुद्दा केला, कारण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, त्याला विरोध झाला होता तेव्हा. शरद पवारांनी उलट पाठिंबा दिला होता. फार कमी नेत्यांपैकी शरद पवार आणि शरद जोशी तेव्हाचे होते, त्यांनी पाठिंबा दिला होता. इथे मी एक छोटासा ब्रेक येणार आहे. ब्रेकच्या नंतर स्वाभिमानी शेतकरीचे पांडे योगेश पांडेंना बहुधा कुठला तरी आक्षेपाचा मुद्दा मांडायचा आहे. महेंद्र सरांकडे आणि मस्किनकडे पण मला जायचंय. त्यापूर्वी छोटासा ब्रेक नंतर पहिल्यांदा हाकेंना विचारायचं आपल्याला की बाकीचे मुद्दे तर आपण बोलूयातच, पण इकडे एक पूर्ण वेळ वेगळा अध्यक्ष का नाही, तिकडे ॲग्री सेक्रेटरीज इकडे बसवण्यात आलेले, तो मुद्दा महत्त्वाचा मांडला होता. त्याही विचाराकडे आपण येऊयात ब्रेक नंतर. पाहत राहा जय महाराष्ट्र.